आज महाशिवरात्री आहे आणि बरीच लोक प्रश्न विचारतात, आपल्या घरात सुद्धा मुलं बाळं विचारतात, गणपती आले की गणेश जयंती का करायचं किंवा गणपती उत्सव का करावा. होळी आले की विचारतात की होळी का करावं आणि कसं करावं आणि याचा उद्देश काय. मग पाडवा आले की पाडवा का साजरा करावा असाही प्रश्न विचारतात. आमची मागची पिढी आम्हाला विचारते. तसेच आज महाशिवरात्री आम्ही सगळेजण देशभरातली लोक जे हिंदू आहोत सगळेजण साजरा करतो आणि 12 ज्योतिर्लिंगावर प्रचंड गर्दी असते. याच दिवशी जिथे जिथेही शंकराची स्थान असतील तिथे प्रचंड गर्दी असते. करतात लोक. का करतात जाणाऱ्यांना विचारा. त्यातल्या 99% लोक म्हणतात आमची पूर्वज करत आलेले आहेत, आपण आमचा देव आहे तो शंकर आणि त्याचा आज उत्सव आहे. शिवरात्री ही शंकराचा नाही करायचं तर मग काय कोणाचा करायचा असं म्हणतील. पण शिवरात्रीच का निवडले आणि शिवरात्रीचं महत्त्व काय आहे या संबंधात विचारलं तर बहुतेक आम्ही जे मंडळी बसलेले आहोत ना आमच्यातल्याही बऱ्याच लोकांना माहिती असावं किंवा नसावं. मला तरी माहीत नाही बाबा, तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही. असं मी म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल. तुम्ही म्हणणार वाचलो आपण, आपल्या गुरुजींनाच माहीत नाही तर आपल्याला माहिती कसं असणार. असं नाही आहे. या प्रत्येक गोष्टी आपल्याला ज्ञात असणं गरजेचे आहे. कारण आमच्या पिढीला मागच्या पिढीला आम्हाला उत्तर द्यावं लागतो. नाहीतर आम्ही काय करतो येत बरायचं आणि प्रश्न विचार मुस्काट्याला लावे ना गब्बस म्हणतो आपण. मुस्काट्याला लावणे हे कधीही उत्तर होऊ शकत नाही लहान मुलांच्या प्रश्नाने. लहान मुलं सहज विचार बाबा हे सृष्टी कोणी निर्माण केली. देवाने केली. मग निर्माण करण्यापूर्वी देव कुठे होता. देव कुठे होता आपल्याला काय मुस्काट्याला लावेल. नाही ते फालतूपणा करू नको असंच म्हणतो की नाही आपण. ज्याला आम्ही उत्तर देऊ शकत नाही तेव्हा आम्ही मुस्कटदाबीचं आवा आणतोच. असं नाही होता काम. आम्हालाही या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती, आम्ही ज्या धर्मात जन्माला आलो, ज्या रीतिरिवाजांमध्ये जन्माला आलो त्याची माहिती असणं गरजेची आहे. आमची भारत ही आध्यात्मिक परंपरेची देश आहे आणि धर्म परंपरेचा देश आहे. आणि हिंदू धर्मामध्ये ही मुभा दिलेली आहे. जसं स्वामीजी म्हणाले यो यो याम याम, जो जो माणूस जसा जसा पाहिजे तसं तू देवाची संकल्पना कर आणि त्या देवाची भक्ती कर. आमच्याकडे स्वातंत्र्य आहे, धर्मात स्वातंत्र्य आहे. हिंदू धर्मामध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि आंतरिक लोकतंत्र आहे, आंतरिक लोकशाही आहे हिंदू धर्मामध्ये. आणि देवाची रचना कशी करावी, भक्ती कशी करावी याची पूर्णपणे आपल्याला मुभा दिलेली आहे. त्यामुळे आम्हाला गणपतीचं पण करता येतं, मारुतीचं पण करता येतं. म्हणजे काही लोक पुढे सोंड लावले की गणपती झाला आणि त्याच फोटोला एवढा सोंड काढून मागे लावलं की मारुती झाला. होतो की ना. आम्हाला जसं हवं तसं रचना करायला सांग. पण त्या रचनेचे मागे एक सिद्धांत असायला हवं. असं का म्हटलं तर त्या प्रतीक विज्ञान सांगता आला पाहिजे. कोणत्या कोणत्या गोष्टींचं काय प्रतीक आहे आमच्या देवाच्या ठिकाणी हे सांगता आला पाहिजे. तसे हिंदू धर्मामध्ये प्रतिमा विज्ञान आणि प्रतीक विज्ञान हे अत्यंत प्रसिद्ध आहेत. देवाची प्रतिमा लावणं किंवा देवाची प्रतिमा निर्माण करण्याकरता प्रतीक निर्माण करणं. जसं की देवदेवतादींच्या आमच्या हातामध्ये अस्त्रशस्त्र देणं, पायाखाली एकाला घातलेले त्याला तोडवतायत. मग दुसऱ्या धर्माचे अज्ञानी लोक अरे हे काय धर्म आहे, हातात खड्ग आहे, दुसऱ्याचा मान कापतात आणि दुसऱ्या पायाखाली तोडवतात. देव असं कधी तोडवतो का. देव सगळ्यांचं रक्षण करणार आहे, अमुक आहे तमुक आहे. मग असं हिंस्र कृत्य करणारा हिंदूंचा देव कसा होईल असा प्रश्न विचारतात आपल्याला.
मग ज्याला माहिती आहे तो सांगतो, नाहीतर बाकीच्यांना असं वाटतं की अरे आपल्या देवांचे असं केले हे योग्य नाही आहे, हे अत्यंत चुकीचे आहे, असं आम्हालाही वाटते. असं नाही आहे. जी रचना केले ते रचनाकारांच्या रचनेच्या पाठीमागे काय विज्ञान आहे हे समजून घ्यायला पाहिजे. ज्याला खाली पाडलेले ते कोणाचा प्रतीक आहे? दुर्गुण, दुराचार, अत्याचार, अनाचाराचा प्रतीक आहे. त्या अत्याचार अनाचाराला संहारित करणं हे खड्गाचा प्रतीक आहे. आणि जर त्यांच्या हातात मोदक असेल तर सगळ्यांना प्रिय आणि प्रेमळ वस्तू वाटणं हे प्रतीक आहे, वाटायला पाहिजे ते. आणि जे जे हातामध्ये चक्र असेल तर गतिशीलता आमच्या सृष्टीचं प्रतीक आहे. परशु असेल, पाषाण असेल, पाश असेल, अशी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत वेगवेगळ्या विषयांची प्रतीक आहे. देव मारत नाही आहे. देव निर्माण करताना असं निर्माण केलेले आमचा देव दुष्टांचा, दुष्ट शक्तीचा निर्दालन करण्याकरता ह्या गोष्टी वापरू शकतो. ही आमचे देव काय करू शकतात? जर देव आमच्या अंगात ताकद दिला तर ह्या दुष्ट शक्तींचा नाश होऊ शकतो, असा त्याचा प्रतीक असतो. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचं आचरण करण्यामागे सुद्धा काय प्रतीक असावं? शंकराचा प्रतिमा निर्माण करणं. शंकराची 2 प्रतिमा पाहायला मिळतात. एक हिमालयातली शंकराची मूर्ती, शंकर आहे बाबा, गळ्यात त्यांचा साप आहे आणि डोक्यावर चंद्र आहे आणि त्यानंतर गंगा आहे आणि मांडीवर पार्वती आहे, गौरी, द्विभार्य आहेत त्यांना. याचा प्रतीक काय आहे? देव देवच आहे. त्यांची बुद्धी आणि मन हे त्यांची पत्नी. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम ग्रहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. आमची प्रतिकात्मक पूजा पण आहेत ना. आत्मा त्वं, त्वं आत्मा, तू परमात्मा आहेस. गिरिजा मतिही, तुझी बुद्धी तुझी पत्नी आहे. इंद्रियच तुझी सर्व सहचर आहेत. प्राण ही तुझे सहचर आहेत. शरीरच तुझं घर आहे, मंदिर आहे. विषय भोग जे आहेत हेच तुझी नैवेद्य आहेत. आणि अत्यंत प्रामाणिकपणाने शुद्ध बुद्ध मनाने जे काय बोलशील तेच देवाची स्तोत्र आहे. आणि तू जेवढा फिरशील हेच देवाची प्रदक्षिणा आहे. एवढंच नाही, परमात्म्याला मनात पूर्णपणे बुद्धीत प्रतिष्ठित करून व्यवहार करायला गेला. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. मनामध्ये परमात्म्याला प्रतिष्ठित करून जे जे करायला जाशील ते सर्वही भगवंताला अर्पण होणं. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं, जे जे कर्म मी करेन ते सर्वही भगवंता चरणी अर्पण असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. प्रतिकात्मक आहे. आमच्या वरवर जाऊन हिंदू धर्म कळत नाही. हिंदू धर्म जाणण्याकरता त्याच्या गाभाऱ्यात जावं लागतंय. तसं ही महाशिवरात्री एवढ्यासाठीच आहे. आम्ही निर्माण केलेले आमची जे काही त्रिदेव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, आम्हाला वाटलं, आमच्या लोकांना कोणाला वाटलं विष्णू, कोणाला बरं वाटलं शंकर आहे. शंकर स्मशानात राहणारे, विष्णू भगवंत वैकुंठात राहणारे आणि राजभोगी, ब्रह्मा समुद्रात राहणार. आम्ही असा कल्पना केली. ही समुद्रच एक संसार आहे. त्याच्यामध्ये सर्पच त्यांचा आसन आहे.
त्याचा त्या सर्पाचा अहम मम नावाचा 2 दात काढून टाकून निग्रहित करून त्याच्यावर आरामात झोपता येते. जर त्या 2 दात जिवंत असतील तर तू जिवंत नाही राहणार, त्याच्यावर बसणार. प्रतीक आहेत आमचे. असं आम्ही आमची रचना करून घेणार. कोणाकोणालाही काही पाहिजे तसं रचना करून. आता गणपती उत्सवात बघा ना, आमच्या गणपतीला कोण टोप्या लावलेले असतो, कोण पेटा बांधलेले असतो, कोण पैलवान लोक असतात, पैलवान बनवलेले असतात गणपतीला, आणि टेक्निशियन असतात, गणपतीला मेस्त्री बनवलेले असतात. कोण कोण जसं जसं हवं, कोण म्हणतात महाभारत लिहिणारा लेखक बनवलेले असतात. आमच्याकडं ज्यांना जसा आवडतो तसा करण्याची मुभा आपल्या धर्मात आहे. आणि असंच जर दुसरी करायला गेले, आणखीन 2-3 आहेत जगात करायला गेले, सर तन से जुदा है ना, सर तन से, जर काय आगाऊपणा करायला गेलात मोहम्मद साहेबांच्या बाबतीत, सर तन से जुदा. असा नाही, त्याच्याकरता परमिशन नाही. पण आमच्यात नाही परवानगी लागत. तुला वाटते तर कर, पण दुसरं कोणाची निंदा नालस्ती करू नको. तुला जसं आवडतं तुझं तू कर, त्याचा तो करेल. माझंच बरोबर आहे त्याचाच चुकीचे असं म्हणायची काही कारण नाही तुला. तसं आमची त्रिदेव उपासना पद्धती, त्यात भगवान शंकराचा आज 3-4 गोष्टी याच दिवशी घडलेल्या आहेत अशी आमची लोकांची एक आस्था आहे, श्रद्धा आहे. पहिलं, शंकर भगवंताचं लग्न याच दिवशी झालं. हिमवंत जो होता, हिमालय, राजा हिमवंतांची मुलगी हैमवती म्हणजे पार्वती, तपश्चर्या करून त्या साक्षात शंकराला प्रसन्न करून त्यांच्याशी लग्न केलेला दिवस म्हणजे शिवरात्री. एक. दुसरं, कैलासातनं गंगाजी जेव्हा बाहेर निघायला लागली तेव्हा परमात्म्याने तिला घेऊन आपल्या मस्तकावर धारण केलं आणि खाली सोडत नव्हता. तेव्हा भगीरथाने जाऊन त्या परमात्म्याला प्रार्थना केली की देवा, ही पाणी नाही सोडलास तर लोक मरणार सगळे. मग भगीरथांची त्या प्रार्थना ऐकून गंगेला खाली प्रवाहित करणारा परमात्मा आणि प्रवाहित केलेला जो दिवस आहे, मग नंतर कालवा खोदत खोदत तो आर्यावर्तापर्यंत आणि ब्रह्मावर्तापर्यंत घेऊन आला, म्हणून त्याला भगीरथ गंगेला भूमीवर आणला असं आपण म्हणतो. आणि तोही दिवस आजचाच महाशिवरात्रीचाच दिवस आहे. 2. तिसरं एक प्रकरण घडला. ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये एक स्पर्धा लागली की शिवाची, शंकराची खोली आणि उंची किती आहे मोजूया म्हणून. एक जण वरावतार धारण करून खाली गेला बघायला, आणि एक जण हंसावर बसून वरती गेला. दोघांनाही त्याचा अंत काय कळला नाही. याचा अर्थ असा की देवाचा खोली आणि रुंदी उंची काय कळत नाही असं त्यांना म्हणायचं होतं. आणि ते करायला गेले आणि शेवटी शंकरालाच म्हणाले, बाबा तुझा का अंत आम्हाला लागत नाही. मग शेवटी शंकर म्हणाला, माझी उंची एवढी आहे, जिथे गेवडा ठेवलेले आहे तीच माझी उंची, म्हणजे माझ्या डोक्यावर माझी उंची एवढी आहे, तिथे गेवड्याचा फूल असेल आणि तोच माझी उंची असं समजायचं, असं सांगितलं होता. आणि तो दिवस म्हणजे आजचाच. हे दोघेही त्यांना मोजमाप करायला जाऊन पराजित झालेले होते. आणि असा शंकर भगवंताचा स्वरूप आहे याची ज्ञान झालेले त्या लोकांना तो दिवस म्हणजे आजचा शिवरात्री होता. चौथी एक घटना घडली होती की देव आणि दानव समुद्र मंथन केले. समुद्र मंथन केल्यानंतर पहिल्यांदाच वर आले हालाहल विष. ज्या दोघांनी मंथन केले ते दोघेही आम्हाला नकोच म्हणाले. देव सुद्धा म्हटले आम्हाला हे नको, आणि दानव सुद्धा म्हटले हे नको. आणि हे जर कलंडला, यातला रस व्हायला लागला विष, तर पृथ्वीचा सर्वनाश होऊन जाईल, सर्व
किडे मुंगी सहित छोटे जीव मोठे जीव सर्वांचा नाश होईल म्हणून साक्षात शंकर भगवंतांनी ते विष आपल्या गळ्यात धारण केलेल्याचा दिवस आजचा आहे. आणि ते विष धारण केल्यानंतर देवी पार्वती रात्रभर त्याला झोपू दिली नाही. झोपले तर ते अंगात मुरेल म्हणून. बघा कधीही विष जर विषबाधा झालेल्या माणसाला रात्रभर जागे ठेवतात. झोप लागली तर ते अंगात भिनते आणि ते विष खाली उतरणार नाही याची बंदोबस्त पत्नी पार्वतीने रात्रभर प्रयत्नपूर्वक केले. म्हणून आजच्या रात्री शिवरात्रीच्या रात्री जागरण करायला पाहिजे की माणसांच्या अंगात ते उतरू नये. हालाहाल म्हणजे हे संसाराचा विष विषयांचे विष उतरू नये म्हणून रात्रभर जागरण राहिल्याने आध्यात्मिक जागर होतो आणि संसाराचा विष आमच्या अंगात उतरत नाही. या आध्यात्मिक जागरणासाठी महाशिवरात्रीचा दिवस असं एक आख्यायिका ह्याच्या मागे आहे. अजून किती सांगू? अजून एखादं 2 सांगू चालेल? आम्ही ठरवलं होतं 2च मिनिट अवधी आहे. 7ला आपण संपवायचं ठरवलं बरोबर. आपणच बोलायचं आपणच मोडायचं असंही नको. हां हे आमचा पुढारीचा सत्कार करायचा आहे बाबा. तो का आता उद्या राहील घरी जाईल काय सांगता येत नाही त्याचा. तर हे सांगता सांगता पुढचं गेलं बघा. एकदा लिंक लागलेलं होता तो गेला. हां 2 उदाहरण द्यायचं होतं. आणखीन एक उदाहरण असे खूप आहेत अजून. म्हणजे 2च नाही बाबा अजून बरीच आहे. एक सांगतो आणि थांबतो कारण 2च मिनिटं आहे आपल्याकडे. तर पार्वतीचे वडील महाराजा दक्ष, हिमवंत म्हणतात दक्ष म्हणतात काय काय म्हणतात त्याला, यज्ञ आयोजित केला होता घरात. आणि आयोजित करून मुलीला आणि जावयाला आमंत्रण दिला नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर. का जावयाला अपमानित करायचं होतं. त्याला लई शाणा झालाय तो जावई आणि ह्याला त्याचं ठिकाणच दाखवतो म्हटला. मग कैलासाकडे जाणारी माणसं वाटेतच शंकराचं हे स्मशान येतं. अहो तुम्हाला का आमंत्रण नाही वाटते? आम्ही चाललोय ना ते यज्ञाला म्हणाले. आम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे. शंकर म्हटलं आम्हाला आमंत्रण नाही तर का जावं? मग देवी पार्वतीला भेटे. तुमच्या वडिलांनी नाही बोलवले तुम्हाला? आम्हाला बोलवले तर असा आग लावायला बायका काय कमी असतात? आहे पेटवले मग. पार्वती म्हटली आत्ता जायचंच. नवऱ्याला म्हटले जायचं. नवरा म्हटला आमंत्रण नाही काय नाही गेलं तर अपमान होणार तिथे. पार्वतीने नवऱ्याला शास्त्र सांगितले वडिलांच्या घरी जायला, सासरवाडी जायला, गुरूंच्या घरी जायला आणि देवळात जायला आमंत्रणाची गरज नसते. कोण? पार्वती म्हणते केवढी शाणी आहे बाई. कुठे कुठे आमंत्रणाची गरज नाही? हे 4 ठिकाणी. सासरवाडीला, वडिलांच्या घरी जायला, माहेरीला आणि 3रं मंदिरात आणि 4थं गुरुग्रही जाण्याकरता, गुरूंच्या मठात जाण्याकरता आमंत्रणाची वाट बघायचा नाही. आमच्या शास्त्रांनी सांगितले. चला म्हणाले. आपण काय लोकांच्या घरी नाही आमच्या बाबाच्या घरी चाललोय तुमच्या सासऱ्यांच्या घरी म्हणजे 2 बसतात ह्या 4 पैकी. चला म्हणाले. म्हणाले ते बघ अपमान होईल अपमान होईल तुम्ही या पाहिजे तर म्हटले. सुटली सुसाट ती पुढे पुढे आणि बायकोच्या नादाने ही मागे मागे गेली. कोण हात मारणारी नाही तिथे. या म्हणायला कोण नाही. बघितले वडिलांनी नाही बघितल्यासारखं केले. आईने बघितले. वडिलांनी सांगून ठेवलेली ती जर आली तिला हाक मारलीस मान सन्मान दिले तर तुला ठेवणार नाही घरात असा आदेश देऊन ठेवला होता दक्ष महाराज. दाक्षायणीला दाक्षायणीच्या वडिलांना सांगितलं होता. कोणच हाक मारले नाही. हे बिचारी एकटीच गेली आणि इकडे तिकडे बघितली. कोण हाक मारे ना कोण बोले ना. तिला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटलं. म्हणाली इतका अपमान सहन करून इथे राहण्यात का अर्थ आहे म्हणून यज्ञकुंडात उडी टाकली. दाक्षायणीने यज्ञकुंडात स्वतःला झोकून घेतली म्हणजे जोहार केली म्हणा थोडक्यात. आणि मग हे पाठीमागे येत होते.
अहो तुमची पत्नी आता तिथे काय हाल झाले बघा जावं म्हणाले, ती आता यज्ञकुंडात उडी टाकायच्या नादात होती. हे बिचारा धावत 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 पत्नीसाठी आला, तर तोपर्यंत यज्ञकुंडात उडी टाकलेलीच होती. आणि ते यज्ञकुंडातल्या पत्नीला घेऊन तांडव नृत्य केलेले दिवस म्हणजे महाशिवरात्र. शिवतांडव नृत्य जो झाला, अख्खा धरतीकंप जो झालेला होता शंकराच्या त्या क्रोधामुळे, आणि त्यांना पुन्हा शांत करण्याकरता सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली आणि शांत झालं. तो दिवस म्हणजे तांडव नृत्य केलेला दिवस म्हणजे आजचाच आहे. अजून भरपूर आहे, आज आपण इथेच थांबू. बरोबर की महाशिवरात्री का आमचे काही धारणा आहेत वा आमच्या वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळी कथा आहेत. शिवपुराणांमधील कथा एक वेगळी आहे आणि अग्निपुराणातली कथा वेगळी आहे आणि वेगवेगळ्या पुराणातली कथा वेगवेगळ्या सगळी शिवपार्वतीच्या सन्निवेशाचीच कथा आहेत. एकूण ह्यातल्या कुठल्या तरी कारणास्तव आज परमेश्वराची आराधना करण्याची, आजचे दिवस उपवास ठेवायचा का, विष अंगात उतरू नये म्हणून उपवास ठेवायचा आहे आणि झोप लागले तर अंगात मुरते विष म्हणून आज जागरण करायचं आहे. कशाचा, विषयांचा विष, शब्द स्पर्श रूप रस गंध नावाचा विषयांचं विष अंगात भिनू नये याच्याकरता आज जागरण करायचं. आज परमात्म्याची जप अनुष्ठान करण्याचा दिवस आहे, शंकर भगवंताची आराधना करण्याची दिवस आहे. आमच्या जीवनात ज्या काय कष्ट नष्ट येतील त्या सर्वही दूर करण्याची क्षमता आणि छोट्या छोट्या लोकांच्या छोट्या छोट्या भक्तीला प्रसन्न होऊन वरदान देणारा आमचा भोळा शंकर आहे. शंकर एक असा तेव्हा छोटा एखादा मुलगा जरी बसला रुसून, त्याला जाऊन का रे बाबा का रुसलाय, चल तुला काय पाहिजे दिला. एखादा भक्त बसलाय, देवा मला अमुक पाहिजे, अरे ते चांगलं नाही कशाला मागून घेतोस तू, नंतर पश्चाताप होईल तुला. नाही 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 काही का होईना मला ते पाहिजे, मग दिली जा. नंतर ते ओरडत परत यायचं, नाही आता माझं चुकलं आणि हे परत घ्या आणि मला सोडा. शंकर भगवंत एक भोळा माणूस आहे, देवच आमचा हा भोळा आहे आणि जे कोणी जे काय मागतील देणार आहे. म्हणून या दिवशी प्रार्थना करावी अशी दिवस आहे महाशिवरात्री. आणि खरोखरच आपण सर्व मंडळी शिवरात्रीची एक तांत्रिक भाग वेगळा आहे, शिवरात्रीची एक पौराणिक भाग वेगळी आहे. शिवरात्रीलाच आपण एक वैज्ञानिक पार्श्वभूमी आहे, याला एक ते मी नाही सांगितलं तुम्हाला, त्याचाही एक पार्श्वभूमी आहे. आणि याच शिवरात्रीला एक तात्विक म्हणजे आध्यात्मिक भूमिका सुद्धा आहे आणि तो म्हणजे सर्व आपल्या शरीरातच आहे असं समजून याची उपासना करायचं आहे. हे आपल्यासाठी आपण करावयाची उपासना आहे. आणि तो उपासना करता निवडलेले हे माघ वद्य चतुर्दशीला, माघ की माघच नाही, माघ वद्य चतुर्दशीला येणारा हा सण आहे. माघ वद्य चतुर्दशीचाच हा सण आहे आणि आपण हे साजरा करतो देशभरात. आणि आपल्याला माहिती आहे पोरं घरी गेल्या, आता ऐकलं की नाही, घरी गेल्यानंतर एकदा ठोकून द्या, कोणाला तरी सांगा म्हणजे कायमच्या लक्षात राहते. ते 4-5 लक्षात राहिले की नाही, कुठलं कुठलं उंची मोजायचं. एक जण खाली गेले आणि एक जण दोघांना जमला नाही, तो याच दिवशी गेले होते. ते म्हणजे देवाची विस्तार आणि हे आम्ही पाहू शकत नाही, त्याचा ज्ञान याच दिवशी झाला होता. आणि दुसरा काय सांगितलं, हालाहल समुद्र मंथनाचा आणि तो दिवस. तिसरा काय सांगितलं, हा गंगा प्रवाहित केली, याच दिवशी गंगेला प्रवाहित केली लोककल्याणासाठी. म्हणजे आपण याच दिवशी लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करायचा दिवस. 3 झाले. चौथा काय सांगितलं, विवाह, पार्वतीशी विवाह. या पार्वतीने तपश्चर्या करून परमेश्वराला प्रसन्न केल्याचा दिवस 4 झाले.
पाचवा यज्ञात उडी मारली, मग तिचा पार्थिव येऊन तांडव नृत्य केला होता. अख्खा तिन्ही लोक हादरले होते त्या दिवशी. मग सगळ्यांनी मिळून देवतांनी वगैरे हातपाय जोडून शांत केले आणि पुन्हा पार्वतीला पुनर्जन्म देऊन आणि परमेश्वराशी पुनर्विवाह होईल अशा पद्धतीचे आश्वासन दिल्याचा दिवस आज होता. असे आहे आणि याची तात्विक भागही आपण बघितलं आणि अजून खूपही बघू. आणि एवढ्यासाठीच की घरी गेल्यानंतर सांगा कोणाला तरी, हे म्हातारा असेल तर म्हाताऱ्याला, म्हातारी असेल तर म्हातारा, पोरं असतील तर पोऱ्यांना, नातवंडे असतील तर नातवंड्यांना एकदा सांगून कोण मित्र मैत्रिणी असतील तर सांगून मोकळं व्हा. का बाबा शिवरात्री म्हणजे पसरत जाऊ दे ही सगळीकडे, सगळ्यांना कळू द्या. नाहीतर आपण एक जन्माला आलो हिंदू म्हणून, अरे या नेवळाटाना आपल्या धर्माचाच काय यांना माहीत नाही असं कोण म्हणू नये बाबा. याच्यावर चिंतन मंथन आपलंही होऊ द्या ना, आपणही याच्यावर स्वतःची चिंतन मंथन करा ना.